आहे आपली हळद. मग आता आहे पानं जी सगळी वाळून गेलेली आहेत, त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, ही हळद आपली हातून काढून घ्यायची आहे. ची पानं वाळली की आपल्याला हळद काढावं लागते. तयार झालेली हळद काढून घेतल्यानंतर चांगली असते. आता आपण हे हळद बघा किती हळद आहे, हे बघा गुच्छाने वाढलेली आहे. सुंदर अशी हळद आहे बघा, किती आलेली आहे आपल्याकडं हळद. छान अशी तयार झालेली आहे. तुटलं किती सुंदर हळद तयार झालेली आहे बघा. 2च गड्डे लावलेले होते, त्याची भरपूर हळद निघलेली आहे. किती सुंदर. हे दुसरे एक गड्डा आपण काढला आणि आता ह्या गड्डा दुसरा आहे बघा. दुसऱ्या गड्ड्याला पण किती हळद आहे बघा. भरपूर हळद मिळालेली आहे आपल्याला, छान अशी बघा ही हळद. आता हे आपण पहिला गड्डा काढून घेतलेला आहे. 2 गड्डे आहेत, हे बघा 2 गड्डे आणि हा तिसरा गड्डा. मग हे आपण आता एवढी हळद काढलेली आहे. किती सुंदर हळद निघली आहे, छान अशी. त्याची आपण सेपरेट करूया हळद. इथं छान गड्डे बघा, किती हळदीचे छान गड्डे निघलेले आहेत. सुंदर अशी आपल्याला हळद मिळालेली आहे. हे आपण कॅरी बॅगमध्ये लावली होती. आता हळदीचा सीझन संपला आहे. आपण याच्या खाली मिळते का हळद बघू आपण. नाही वाटतं. मस्त छान हळद निघलेली आहे. आहे गुळवेल, त्यामध्ये गुळवेल बी आलेला आहे. गुळवेलचे किती कांडे आहेत. गुळवेलचा थोडा जरी तुकडा पडलेला असला तरी भरपूर लगेच उगवतात. ते गुळवेल असा छान वेल आहे. हे बघा, हे गुळवेलच्या कांड्या, छान कांड्या आहेत. 3 कांड्या आहेत गुळवेलच्या. बघा हे आपली हळद, एवढी हळद निघालेली आहे बघा. हे 3 गड्डे आहेत. ह्या 3 गड्ड्यापासून आपल्याला भरपूर हळद मिळालेली आहे बघा. हे आपण आता भरून घेऊया. बघा किती सुंदर अशी हळद निघलेली आहे. हे आपण कॅरी बॅगमध्ये लावून घेतलेली होती. आता बघा किती छान हळद निघली आहे. एवढे 3 गड्डे आहेत. ह्या 3 गड्ड्यापासून बघा भरपूर हळद मिळालेली आहे. हळदीचं पीक किती छान निघतं बघा. सुंदर अशी 1 किलोभर तर असेल एवढी हळद मिळालेली आहे. अर्धा पावशेर घ्यायची म्हणलं तर 50-60 रुपये जातात बघा. हे 200 रुपयाची तरी असेल हळद. एवढी आपल्याला आपल्या कुंडीमधून कॅरी बॅगमधून आपल्याला एवढी हळद
मिळालेली आहे. बघा इथं छोटूसा एक गड्डा आहे. भरपूर निघाली आपली हळद, छान अशी सुंदर हळद आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघा इथं अपराजिताची फुलं किती सुंदर आहेत. 3 फुलं आलेले आहेत अपराजिताच्या झाडाला. झाड बी किती सुंदर आहे अपराजिताचं झाड. आणि शेवंतीची कटिंग, शेवंती याच्यामध्ये होती बघा, किती सुंदर असं मस्त फुटलेले आहे. किती छान वाटतं. शेवंती मस्त आहे. शेवंती आपली आहे. जास्वंद लाल कलरचं फूल बघा किती सुंदर आलेले आहेत. 3 फुलं आहेत. सुंदर असं मस्त छान फुलं येतात. झेंडूचं फूल सुंदर आहे. पिवळं गुलाब किती सुंदर आलेलं आहे. इथे एक कळी आहे आणि हे फूल आपलं उमललेलं आहे. सुंदर असं फूल उमललेलं आहे. तर आपली अबोली आहे किती सुंदर आहे. तर आहे पांढरी जास्वंद किती सुंदर फुलायला लागलेली आहे. तर आहे पिवळी आहे गुलाबाचं, ही गुलाबी कलरची जास्वंद. आणि इथं गुलाब आहे बघा पिंक कलर, किती सुंदर फुलं आहे. हे पिंक कलर आपला. तर आहे आपला लसूण मोठा झालेला आहे लसूण.